आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाचे आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी येथे नाही झाली कोणाची निराशी आल्या याच कास कृपे विशेषे आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी तुका म्हणे येथे नाही तुझे परे राया रंका सरी दिवा पाये आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी विढाला पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिनी हाना गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया टाळी वाजवा टाळी वाजवा वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी टाळी जोरात वाजवा जोरात जोरात वाह मोकळं झालं पाहिजे आता भय नाही ऐसे वाटे जीवा खाली वा घडलिया सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी शांत राहा शांत राहा बोलू नका शांत राहा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी महान संत ब्रह्मीभूत श्री संत गुलाब बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या दरबारामध्ये
सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावाद प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने महान संत ब्रह्मीभूत रिद्धी सिद्धी ज्यांच्या दारात साक्षात प्रसन्न आहे, रिद्धी सिद्धी ज्यांच्या दरबारात लोटांगण घेते, असे महान संत आपले गुलाब बाबा यांचा हा पुण्यतिथी समाधी सोहळा मला वाटतं 25 वर्ष पूर्ण झाले. टाळी वाजवा. अर्थात हा रौप्य महोत्सव आहे बरं काय. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. आम्ही बऱ्याच संस्थेत जातो, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो. ओमकार महाराज आपण बरेच संस्थान पाहिली, पण इथं आल्यानंतर साक्षात आम्हाला स्वर्ग या ठिकाणी दिसला. आपण काही स्वर्गात गेलो नाही आणि गेलो तर परत येणार, पण साक्षात स्वर्ग म्हणजे आमच्या संत गुलाब बाबाचा दरबार आहे. टाळी वाजवा. काय मंदिर आहे. म म्हणजे मंगलता, दिव म्हणजे दिव्यता आणि रम म्हणजे रम्यता. ह्या 3 गोष्टी या मंदिरात आहेत. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या मंदिराचे अध्यक्ष माझ्या पुढे बसलेले आमचे गोपाल भाऊ घुमक, जोऱ्यात टाळी वाजवा. ओमकार महाराज त्यांचं आडनाव आहे घुमक, त्यांच्यात आहे धमक, म्हणून मंदिराला एवढी आहे चमक. टाळी वाजवा. आनंद वाटला. आणि ज्यांना येईपर्यंत फोन केला, माझ्या पुढे बसलेले आमचे हरिभक्ती प्रायण आमची निलेश भाऊ, जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्या. अगदी तळमळ, आधी खटपट, अगदी झटपट. येईपर्यंत हॅलो हॅलो मी म्हणलं मेलो. आणि ऐका, विनोद नाही दादा, तुम्ही हसण्यासाठी नाही. हे संस्थान का मोठं आहे. धनानं संस्थान आणि मोठे असतील, पण हे धनानंही मोठं आहे, मनानंही मोठं आहे. नाही तर काही संस्थान बँकेत कोटी धोतारला गाठी मिली तरी त्याच्या हातातून पैसा सुटत नाही. पण या ठिकाणी साक्षात आमच्या वारकरी संप्रदायाची ढाण्या वाघ असणारी मंडळी या ठिकाणी आहे. टाळी वाजवा. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट, आमच्या वारकरी संप्रदायातल्या आवाजाचे जादूगार असणारे आमचे ओमकार महाराज, जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, आमचे अंकुश महाराज, जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. पलीकडे आमचे भजन सम्राट हरिभक्ती प्रायण, गायन कोकिळा आमचे विठ्ठल महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांचे मृदंगार थापरते मृदंग, महामेरू मृदंग, महागुरु मृदंग, महर्षी ताल मुनी, जितक्या पदव्या देताल तितक्या कमी आहेत. आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आमचे आसाराम महाराज साबळे, जोऱ्यात टाळी वाजवा. जोऱ्यात. आणि हा छोटा, याचं नाव काय. शिष्य त्यांचा शिष्य, संस्था त्यांची बाबा. वा, हे सगळं तेच ना. हे बरं आहे ना, मामाने देवान घरचे घरी जेवा. टाळी वाजवा त्याच्यासाठी. माझ्यासोबत मृदंगाचार्य मृदंग महर्षी आमचे अजय महाराज गोपनर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे दादा, तुमचंही नाव घेतलंय, कमी जास्त करू नका, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. शूटिंगवाले दादा, तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विढाला विढाला हा दरबार एका संताचा आहे. लक्षात विनायका, मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो आसाराम महाराज, ज्यात मला वाटतं धमाका आला काय. ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार.
संसार कितीही चांगला करा दादा, दुःखाचा अनुभव आहे. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. वा. टाळी वाजवू, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबराय सांगतात, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद रे. हे सभाय अभ्यंतरी अवघ परमानंद रे, सभाय अभ्यंतरी अवघ परमानंद रे, सभाय अभ्यंतरी अवघ परमानंद रे, सभाय अभ्यंतरी अवघ परमानंद रे. आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे. टाळी वाजवा राव, जोरात टाळी, जोरात जोरात जोरात. मला हे ढिलं जमत नाही. विठाला विठाला. अध्यक्ष, मला असे गुणीजन चांगले असले ते कीर्तन करा वाटतंय. काय होय, मला वाटलं का मी गेलो काय कुठं. विठाला विठाला. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. आसरा मारा, तैले काहीच येईना. मी तैले म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. तैनं भजन म्हणायचं सोडलं, मध्येच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला विठाला. आनंद रे आधी आनंद रे. परमार्थात आनंद असतो. अंकुश बुवा इकडं बघ. यायला आल्या आल्या वाटलं दिसा इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतं, पण 16 टनाची गाडी उचलीत आहे. माझ्या दिसण्यावर जाऊ नका. विठाला विठाला. आता परमार्थात आनंद असतो दादा, ऐका. काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा खरं आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. क्या बात होय, खरं होय. प्रत्येक मनुष्य बुक्का लावीत नाही. तुका लावीत तुका. माळ घालण्यासाठी, बुक्का लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मीचे सुकृता पदरी, अनंत जन्मीचे सुकृता. असं अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. मुखार पट होय, पट होय, पट होय, हो हो. मुखार पट होय, पट होय. हरी मुखी का टाळी टाळी. हरी मुखी का टाळी वाजवा राव. निलेश दादा परवडते का? नाही नाही म्हणा. हे घाम आलाय, घाम. आणि जिथं घाम तिथं दाम. उग केला इशारा. हे फुकटचं खाली शुगर होती बघा. विठाला विठाला. अरे परमार्थ इतका सोपा नाही, माझ्याकडे लक्ष द्या. नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच मुख्य हारी पैटा होये. झोपा, टाळी वाजवा, टाळी. आता प्रमाण कितीतरी सांगता येतील. बहुता सुकृताची जोडी, कारण ते कपाळाचे नाम नाही वाट जाऊ द्या.
एखाद्याला विचारलं चला आपल्या गावाचं नाव काय? टाकरखेडा. विचारलं चला संत गुलाब बाबा यांचा हा संजीवन समाधी सोहळा आहे, पुण्यतिथी सोहळा आहे, भागवत कथा आहे आमच्या दिदीची, आणि कथा झाल्यास झोपले काय? महाप्रसाद होय ना? हो म्हणा की महाप्रसाद खाण्यासाठी चला आसाराम महाराज. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप होय. काय होय? थंडी ताप. एखाद्याला विचारलं चला 8 ते 10 कीर्तन होय, कीर्तनला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो, म्हणलं अंगात पाप होय. झोपले काय? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे, प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. टाळी वाजवा कळाला. आता पुढचं वाक्य आहे का? ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप, त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे येईल आपो. जोऱ्या टाळी वाजवा जोऱ्या. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा बाप. विढाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे, असे माझे ज्ञानो बराया तुको बराया नाथ महाराज. तू का म्हणे पापे, 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 जाते संताची अजबी, जाते संताची टाळी वाजवा, टाळी वाजवा. जाते संताची अजबी, जबे जबे नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी. जाते संताची अजबी, जाते संताची अजबी, टाळी टाळी टाळी. जाते संताची नेगे माझी वाचा तुटी तुटी तुटी, नेगे माझी वाचा तुटी, वाचा तुटी, वाचा तुटी. टाळी वाजवा राव. तुका म्हणे पापी, जाती संताची या जपी. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानाची देव देतो, वासुदेवाची होतो आखण. बस बस बस. ताकद आहे, जाऊ द्या. पाप घालवण्याची ताकद कुणात आहे? झोपले काय? संतात आहे. असे माझे संत गुलाब बाबा केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो. कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. विढाला विढाला. ऐका दादा, सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. कुणाचा? इकडे बघा, माडी घाला, माडी घालतो असं सराला. ते पायवरी काय होय? लक्ष द्या इकडे. आजच्या अभंगात तुकोबराय निर्भयता व्यक्त करतात. ओमकार महाराज, एका जन्मात शास्त्र पाठ झालं तर अभिमान आहे. लक्ष देऊन ऐका. एका जन्मात सेवा घडली तर अहंकार आहे. एका जन्मात कीर्तन चांगलं आलं तर अभिमान आहे. माझ्या ज्ञानोबरायानं, तुकोबरायानं, नाथ बाबानं, संत गुलाब बाबानं एका जन्मात साधना नाही केली. ऐका, तुम्हाला हे आज दिसतं ना, हे आज जे वैभव दिसतंय ना, बोला की हो म्हणा. हे वैभव दिसतं ना, संत गुलाब बाबाच्या एका जन्मातली साधना नाही, हजारो जन्मात साधना केलेली आहे. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा या विठ्ठले
बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मागे बहुता जन्म हे चला, चला. करतालो आम्ही बहुता सुख पावलो वाह टाळी वाजवा. तुमचं आहे का? बरं झालं नाही. हे आपलं म्हणलं की सांभाळावं लागतंय. याला म्हणायचं गुतू नाही न गुतलं तर. आपल्या विदर्भात एक म्हण आहे अध्यक्ष, अटकली खुटी आणि जातील कुठे. विठाला विठाला. जाऊ द्या. ऐका विनोद नाही. आमच्या संत गुलाबबाबाची एका जन्मातली साधनं नाही. ज्ञानोबराय म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाच्या केले बहुत कल्प. तुकोबराय म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक युगा सेवा केली, कृता तीर्था दोपार कली. माझ्याकडे लक्ष द्या. युगाचे 4 प्रकार आहेत. किती किती? कोणते कोणते? हे म्हणते तुला काय बोलले. कृता तीर्था दोपार कली. चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून उभे ते जणे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची दाटे उभे. बस बस बस. उग उग कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असा झटका हाणला, गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं, आहा ओ हो आहा नका नका. हुशार माणूस होता आमच्या ओमकार महाराज. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलो, ते अंगात आलेलं म्हणून लागलं सोडा 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 सोडा. ओमकार महाराज म्हणले कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. आता ह्याला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणते त्याच्या अंगात दिवी घुसले बेसरमीच्या खोकाना. हाना विढाला विढाला. एक वाक्य आहे का दादा, माझ्याकडे लक्ष द्या. ते मोबाईलवाले इकडे बघा. शिशा झाला, बसा खाली. मुडकं दाबले की. आणि कसं आहे बघा, हे मोबाईलनं माणसं लई इडी झाली. काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसले. त्याला पताच नाही, त्याच्या पाठीत दणका बसलाय. घर बदलले इकडे म्हणलं आपलं. विढाला विढाला. एक वाक्य आहे का दादा, अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्तात शिरल्याला देव निघत नाही. निघत नाही. हे एवढं वैभव आहे ना. माझ्या सद्गुरू गुलाब बाबाच्या चित्तात देव शिरला. टाळी वाजवा. संसाराच्या नावी घालून या. वाढता हा पुण्य जाळोनी संसार बैसलो. एका जन्मातली सेवा नाही महाराज. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, माझ्या वडिलाची मिराशी का. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो ओमकार महाराज. तुकोबरायानं प्रत्येक युगात सेवा केली, प्रत्येक अवतारात देवाची सेवा केली. पण सेवेचं फल काय? अभंगाचं पहिलं चरण. आता भय नाही, टाळी वाजवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाट देवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाट जीवा. आता भय नाही, टाळी वाजवा. टाळी. आता
टाळी सेवा समर्थ हा हा घडली सेवा समर्थाची, घडली सेवा समर्थाची. आता माझ्या मने आता माझे मने आता माझे मने धरावा निर्धार आता माझे मने आता माझे मने धरावा निर्धार आता माझे मनी, आता माझे मनी, आता माझे मनी धरावा निर्धार. टाळी टाळी आता माझे मनी, आता माझे मनी, आता माझे मनी धरावा निर्धार. वा वा वा. क्या बात है जरा जोऱ्यात टाळी वाजवा जोऱ्यात जोऱ्यात माझ्याकडे बघा तुम्ही बसलात ना तुमच्यातल्या एकालाही उठू द्यायचं तुमच्यावर जबाबदारी इथं यायचं नाही ना आलं तर उठायचं हा, ज्याला उठायचं तर बाहेर बसायचं मध्ये बसायचं नाही विठाला विठाला. हे उठालेत ह्याच्या मनानं एकच चित्र आहे बदल ना कसं काय ह्याला खटके दाबायची सवय उठू नका हं? शिस्त सांभाळा परमार्थामध्ये शिस्त फार महत्वाची असते टाळीवार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती लक्ष द्या आतापर्यंत भय वाटत होतं अध्यक्ष आतापर्यंत चिंता वाटत होती अरे महान संत गुलाब बाबा अशा संताची तुम्हाला सेवा घडली काय भीती आहे या जगात दोन समर्थ आहेत ओमकार महाराज किती किती पहिला आमचा भगवान परमार्थ समर्थ आहे आणि दुसरे आमचे संत समर्थ आहेत तो कबरा म्हणतात आता भय नाही. माझ्याकडे लक्ष द्या काळाचे 3 प्रकार आहेत किती किती 3 कोणते कोणते कोण म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ विठाला विठाला. हे बी दिसा इतकाली पण लय आगाव निलेश भाऊ एका गावात एका मास्तराने एका पोराला उठवलं उठ म्हणे का आज दिवसभर झालं मी उपवासी होय इकडे बघा हेले कोणता काळ म्हणायचा आहे ती लय हुशार होतं ते म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला प्युअर दुष्काळ आहे प्युअर इतकं खाला असून उपवासी म्हणला दुष्काळच आहे म्हणला विठाला विठाला. या 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 ते मोबाईलवाले या ते ह्याला फोन करायचे कसं करू आता त्याच्या मनानं उठून गेलो आता बाहेरच उभा विठाला विठाला. हे मऊ लक्ष लय लांबवर असते माझ्याकडे लक्ष द्या ये माय ये 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 हे लाईव्ह नाही ना हा उगं कुटाणा करताल तुम्ही हे सगळं ते आता उठू नका तुला गुळ देतो काय सांगा विठाला विठाला. ऐका काळाचे 3 प्रकार आहेत भूतकाळ भविष्यकाळ बोला भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान आता कोणता चाललाय वर्तमान आहे आता कोटे धाबे मन तुझ्या चरण देखील या आता बुगडी डोळे आता जागारी भविन जागा काय सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाच उपदेश आता निश्चिलतेने पावलो ये सावा आता निश्चिलतेने पावलो ये आता निश्चितीने आता निश्चितीने आता निश्चिलतेने पावलो ये सावा आता निश्चिलतेने पावलो ये सावा पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा खुंटलिया
खुंटलिया धावा कृष्णचिया हे खुंटलिया धावा कृष्णचिया हाताने तिने पावलो विसावा हाताने तिने पावलो विसावा पावलो विसावा पावलो विसावा टाळी वाजवा जोऱ्यात टाळी वाजवा जोऱ्यात. आता निश्चिंतने पावलो इसव कुंटलिया धावा तृष्णेची झोपा टाळी वाजवा टाळी. आता बरं सांगतात आता भीती वाटत नाही, आता भय वाटत नाही, चिंता वाटत नाही. ऐका, भीती नाही असा मनुष्य, लक्ष द्या, भीती नाही असा मनुष्य नाही. अहो कुणाला कशाची कुणाला कशाची. आसाराम महाराज भोग्य रोग भयम कुलेचित भयम. लक्ष देऊन ऐका, जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे, कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे, शरीराला काळाची, कुणाला कशाची कुणाला कशाची. इकडं बघा, इकडं इकडं तिकडं काय एकाचं आडनाव वाघ होतं. काय होतं, काय होतं, वाघ. ते गावात निघालं की एकदम ताईट, ह्याला ढाका हाताला बुक्या आण, ह्याला ढाका हाताला बुक्या आण. गावातली म्हणले तू गावात काय एवढा ताईट तोस म्हणला तुला माहीत नाही. पट्ट्याचा आडनाव वाघ होय. काय होय, वाघ. आणि ते सासरवाडीला गेलं असं वाकून रामराम करायचं. एक जण म्हणलं तू एवढं गावात एवढं ताईट चल, तू सासरवाडीला का वागतोस म्हणला तुला माहीत नाही, माझं आडनाव वाघ आहे, सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघमारी होय म्हणला. झोपले काय टाळी वाजवा कळाला. आता वाघाला भीती कुणाची, वाघमारेची. अरे कुणाला कशाची कुणाला कशाची. आमच्या संतांना भीती नाही. आम्हा हरीचा दासा काही काय कुंभमेळा झाला बघा महाराज लातूरला. मराठवाडा म्हणजे मराठवाडाच. टाळी वाजवा. हे कुंभमेळाच आहे, हे नागपूर होय, नागपूर. टाळी वाजवा आहे नाही नाही. हे वाक्य आहे का महाराज. ज्ञानोबरायासारखे, तुकोबरायासारखे, नाथबाबा सारखे, संत जनाबाई सारखे, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू गुलाब बाबा सारखे संत होणे कठीण आहे. संत कुणालाही म्हण जाऊ नका. म्हणायचं ज्ञानोबरायाला म्हणा, माझ्या तुकोबरायाला म्हणा, संत गुलाब बाबाला म्हणा, सद्गुरू जोग महाराजाला म्हणा. टाळी वाजवा. सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव, नामधारक सद्गुरू मारोतराव महाराज दास्तापूरकर. टाळी वाजवा. काय ताकद आहे, विनोद नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ऐका, काय चिंता आहे. एक वाक्य आहे का बरं. काय खऱ्या भक्तावर केवढंही संकट येऊ द्या, थांबायचे आपल्याला. खऱ्या संतावर केवढंही संकट येऊ द्या, देव निवारण केल्याशिवाय राहत नाही. जोरात वाजवा, जोरात वाजवा. माझ्या संत जनाबाई, कोण बोला की, जनाबाई संत नामदेव महाराजाच्या घरी सेवा दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी, कुणाच्या, नामदेवरायाच्या. माझ्या नामदेवरायाच्या घरी 14 माणसं होती. किती होती, किती. नामदेवाचे घरे 14 जन स्मरे हरे. काय सांगाव महाराज. झोपा. टाळी वाजवा टाळी. 14 माणसं भजन करायचे. कुणाच्या घरी, नामदेव महाराजाच्या घरी. आणि 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. कोण करायची, कोण, कुठली. हा मला वाटलं आपल्या गावातली म्हणजे नाही नाही. वा क्या बात आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि सेवा कराय भांडवल लागते. जे तर ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा, हा सेवे लागी सेवक. सेवा ते आवडी उच्चारावे, तनु मनु जीवे चरणाशी. आणि जुन्या काळात भांडवल होतं जात. महिला मंडळ काय होतं, काय होतं. वा खरं सांगा, जात्याला काय असते, खुटा नाही, खुंटा. खुंटा खुटा खुंटा खुटा वेगळा.
जाऊ द्या, जात्याचा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव? हलवून बघाव. डायरेक्ट जर फिरिला तर 32ला 32 राजीनामा. इनत नाही. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. या 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 या. ऐका, कशाला हात लावा? खुंट्याला. आणि खरं भजन सांगायची गरज न सांगता तुम्हा कडो येते अंतर विश्वभरा परिहाराची न लागे न सांगता कळे. बस देव चतुर चतुरातो. जनाबाईनं खुंट्याला हात लावाव आणि देवाला बोलवाव. कुणाला? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गावो कौतुकातो जीवशोधवने खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावणे पाची बोटे सासवाने सासरा दिरतो. हे माझ्या जनाबाईचे भजन आहे महाराज. रात्र न कळे आठव ना आठव. ऐका, जनाबाईनं बोलावून देवानं पळत यावून कशाला हात लावा? कशाला? खुंट्याला. जनाबाईनं देवानं हात लावाव. जनाबाईनं म्हणाव पंढरी हे माझे माहेर साजने वया कांडणे गावो घे. जनाबाईनं असं म्हटलं, देवानं तसंच म्हणायचं. कसं म्हणायचं? जसं जनाबाई म्हणील तसं. जनाबाईनं पुढं म्हणावं राही रखमाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणायचं. आसाराम महाराज राही रखमाबाई सत्यभामा माता. ते भाऊ तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? तुमचं 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 योग्य दादा, तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? नाही नाही, आता तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं, तुम्ही इकून जायचं, तुम्ही तिकून यायचं. तुम्ही म्हणायचं तुमच्या बायकोला आई. ए आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. स्वतःच्या बायकोला पिरतीची बोलायला ही पेच पाड आणि भलं तैसे गोड करून घे. प्रेमाच्या नात्यात माणसं काय बोलतील. आता हे नवीन लग्न झालेले पोर आहेत ना अध्यक्ष, हे बायकोला पिल्लू म्हणाले. पिल्लू पिल्लू ए पिल्लू. मी म्हणलं मूर्खा, बायकोला पिल्लू म्हणालास, लेकरला गाढव म्हणतोस का काय? विठाला विठाला विनोद नाही एवढा मोठा. राही रखमाबाई सत्यभामा. जनाबाई म्हणली देवा काय फाता टाइम होता आलाय. मंदिरात पुजारी आले असतील, ब्राह्मण आले असतील, लवकरात लवकर जा, लक्ष द्या. देवानं गडबडी दागिने तिथंच. कुठं? जनाबाईच्या इथं. दागिने तिथंच, पितांबर तिथंच, शेला तिथंच. आणि गडबडीत खांद्यावर काय घेतलं? गोधडी. आपल्याकडे गोधडी म्हणजे का वाकड? वाकड. काही ठिकाणी बदग. आसराम महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय हे का? ती बाई म्हणली बदग. बदग देऊ का? बदग. मी म्हणलं बा भो, बदग म्हणल्यास हानी देत का काय? मला ना रे बा. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं ह्या वाकडीला गोधडीला बदग म्हणतात म्हणून. विठाला विठाला ऐका, ती गोदड आत्राय नरम, आत्राय नरम, पांघराय गरम, बांधून ठुली तर भरम आणि चोरून नेणाऱ्याचं करम. अशी गोदड वाकड खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. उभा कसा राही असा राहिला असा. भगवान परमात्मा इथेवर उभा. एक वाक्य पाहू. ऐका, मी आलं तसं पाहतोय. गुलाब बाबाच्या काही बाहेर मूर्ती आहेत, काही आत आहेत. गुलाब बाबा हे नुसते संत नाहीत, साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार म्हणजे गुलाब बाबा. चेहरा पाहिल्या पाहिल्या भगवान परमात्मा इथेवर उभा. 2-4 पुजारी आले. लांबून बघितलं, म्हणले मंदिरात देऊ नाही, भूत आहे भूत. एक काही पुढे जायना. पुकार केली. ऐका हो ऐका. खुर्चीवर बसलेले सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. असं
देवाचा शेला चोरीला गेला हो. असं देवाचा पितांबर चोरीला गेला हो. असं काही बाहेर बसली होती तंबाखूला चुराला आणि बाहेर बसल्यास काही करता येते. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना दानावा. ते बाहेर बसल्या बसल्या म्हणू लागले शाकात त्या, दुसरा म्हणला का भिकात त्या, कुणा हाणले असतील. एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं होय, काकत भोपळा देश मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. नक्की संत जनाबाईनं हाणले असतील. कुण कुण पाहत पाहत आले माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. एक वाक्य आहे का तरुण मंडळी, एक वाक्य आहे का, चांगला माणूस जर चुकीत सापडला, नालायक लोक आपल्या जिभीचं पारणं फिरल्याशिवाय राहत नाही. वा वा. म्हणून चांगल्या माणसानं दोन गोष्टी सांभाळाव. किती दोन. किती कोणत्या कोणत्या, कोण म्हणलं तंबाखू चुना, त्याचं वागणं निक्का असाव आणि त्याचं भजन पक्का असाव. वागाय निक्का, वागाय निक्का, भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. आता पुढचा आहे का, वागाय लुच्चा. लुच्चा कळाला की, लुच्चा वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. जोऱ्या टाळी वाजवा सक्का. अरे माझे ज्ञानोबा तुकोबा ऐका, विनोद नाही, वागणं काय भजन पक्का असेल. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला, ज्या जनाबाईचा एवढा अधिकार, माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं, बोला की ठरलं. माझ्या जनाबाईने विचार केला, ओमकार महाराज आयुष्यभर या देवाची सेवा केली, संसाराच्या नावे घालून या. अरे याची सेवा करून मला सुळावर जावं लागतं, याला देव कोणी म्हणणार नाही. माझ्या जनाबाईनं डोक्यावरचा पदर काढला, कमराला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली, अरे इठ्या माईच्या कारट्या, टाळी टाळी. आर्य इठ्या मूळ मायेच्या कारट्या, अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, जोरात वाजवा, जोरात. अरे इठ्या मूळ माईच्या कारट्या, तुझी कुणाची कुणाची रान, तुझी रान रणकी. हे म्हणतील महाराज ऑफिस होय काय. तुझे गेले मडे. थर 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 देव कापू लागला. ऐका, पाषाणाची मूर्ती, थरथरा ऐकोनी जनीची वाणी. सुळाचे ते झाले, आता उत्तर द्या. सुळाचे ते झाले, बोला झाले पाणी. एक वाक्य आहे का, महिला मंडळ पुरुष मंडळ, ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचंय त्या सुळाचं काय झालं, बोला काय झालं. आता उत्तर द्या. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का, बोला बोला. भय वाटलं का, चिंता वाटली का, कारण काय, घडली या सेवा समर्थात. आता भय नाही ऐसे वाट, आता भय भीती वाटली, भय वाटलं, चिंता वाटली, वाटली का, कारण घडली या सेवा. कुणाची, जाऊ द्या 10 मिनिटात थांबायची आपल्याला. सेवेला किंमत आहे दादा,
बरं का अध्यक्ष, तरुण मंडळी, एवढं वाक्य घेऊन जा. सेवेला किंमत आहे. तुम्ही देशाची सेवा करा, तुम्ही राष्ट्राची करा, तुम्ही गोमातेची करा, धर्माची करा, साधू संतांची करा, मायबापाची करा, संत गुलाब बाबाची सेवा करा. लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. सेवेला किंमत आहे, किंमत आहे. आता आमचे माईकवाले दादा, तुम्ही झाले की लग्न झाले की? झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान तुमची. आता त्याला किती किंमत आहे? माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे, किंमत हो. आहे का? डॉक्टरची बायको, कंडक्टरची बायको, बोला कंडक्टरी, सरपंचाची बायको, सरपंचीन, वकिलाची बायको, वकिलीन, इंजिनियराची बायको, इंजिनिअरिंग, पेताड्याची बायको, पेताडीन. वाईट आले कोणीच किंमत देत नाही, आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही, पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. संत गुलाबबाबाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही उद्धार. अरे गुलाबबाबाचा मंत्रच होता भोजन आणि इथं भजन. टाळी वाजवा. भजन ऐका, आयुष्यभर सेवा केली, घडली या सेवा. समर्थ कोणाला म्हणा, म्या बोलविल्या येद बोले, म्या चालविल्या हलविल्या तो जगाशी. गतीर भरता प्रभो, समर्थाचे घरी सकळ संपदा. नाही तुटी कदा का, समर्थाचे पंगती भोजने. तळिलिया वळिलिया एकची, असा समर्थ घडलिया सेवा. सेवा कुणाची? 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 समर्थाची. मग तुकोबाराय म्हणतात, मना एक काम कर, आता माझे मन टाळी वाजवा. हा, धरावा निर्धार. आता माझे मन 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 चिंतनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. चिंतनी वा. क्या बात है. तुकोबाराय सांगतात, म्हणा एक वाक्य ऐका. या जगात दोन समर्थ आहेत, देव आणि संत. धन्य तुकोबा
समर्थ आणि भगवान परमात्मा समर्थ आहे अशाची सेवा घडली, अशा संतांची महात्म्याची सेवा घडली. मग मना एक काम कर, आता माझे मनी धरावा निर्धार. तरुण मंडळी एक वाक्य आहे का बरं काय, परमार्थ करणाऱ्या साधकाच्या मन ताब्यात असावं. टाळी वाजवा. काय ताब्यात असावं? आसाराम महाराज आपले संतहीर सद्गुरू बंडा तात्या त्यांचं एक वाक्य आहे. आमचे संत बंडा तात्या त्यांचं एक वाक्य आहे, ज्याच्या मन ताब्यात आहे त्याच्या जग ताब्यात आहे. जग अरे ज्याच्या मन ताब्यात आहे ब्रह्मांडाचा मालक त्याच्या ताब्यात आहे त्यांच्या. म्हणून मन ताब्यात असावं. आता माझे मनी धरावा. तो खबर आहे मनाला विनंती करतात, काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना, परिणा ऐके नारायणा, करुण हे त्याची करी विवंचना. टाळी वाजवा राव, टाळी वाजवा. मनाजी पाटील देहेगावीचा, विश्वा धरू नका त्याचा, घात खरील नियमाचा, बाडीला फसी अलोरायाचा दोषी होरा. बस 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 आता कुठे धावे जाऊ द्या. थोडक्यात बोलतो, मन ताब्यात असावं. आता माझी मनी धरावा. निर्धार कसा असावा एवढा दृष्टांत सांगतो. सेवा समाप्त. सरळ बसून टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला तरुण मंडळी एवढं वाक्य घेऊन जा. निर्धार कसा असावा माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजासारखा निर्धार. संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं. कुणं पकडलं? बोला, कुणं पकडलं? बोल संभाजी. स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार? माझ्या संभाजी राजाने सांगितलं, ये भेणारी अवलाद नाही, चला हात. औरंगजेबानं विचार केला, दिसा इतकं आहे पण जातवान आहे. खालचे झोपले काय? तुम्हाला जातवानं खैर भांड कळतंय ना? कळतंय का नाही? कळतंय का नाही? तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, आपल्या गावठी गाईला वासरू सोडू नका. गावरान गाईला वासरू सोडायची नाही. तुम्ही गळवा घ्यायचा. इकडे गळवा म्हणतात ना, गळवा. आमच्या इकडे तांब्या, इकडे गळवा. गळवा घ्यायचा आणि तुम्ही दूध काढायला जायचं. एका लातच मालक एकीकडं. आणि गळवा 32ला 32 राजीनामा. हिला जातवान म्हणतात. काय म्हणतात? जातवान. आणि खैर भांड इकडे बघा. खैर भांड ते जर्सी. त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. ते उभा राहिल्या म्हणताय हालू नये, चालू नये. सैरा वैरा काही. ती गाय जितकं पाणी पिते तितकं दूध देते आणि जितका माल खाते तितकं शेण टाकते. याला खैर भांड म्हणायच्या. पाकडा, माझ्याकडे लक्ष द्या. बस द्या, बस. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. पकडलं कुणाला? कुणाला? बोला, कुणाला? संभाजी राजाला. धर्म सोडणार का? आसाराम महाराज संभाजीराजे सांगू लागले, जरी स्वधर्म लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, का दिपास विहरपला, प्रकाशू जाये, काय सांगाव महाराज. झोपा, टाळी वाजवा. संभाजीराजाने सांगितले, अरे ऐक, लाईट गेली, अंधार पडेल, धर्म बुडाला, या जगातलं सुख नाहीसं होईल. चला हात. पकडा. पकडलं. कुणाला? पकडा. दादा, पाणी इतकं उकळलं. ओंकार महाराज, बोट तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं. थार थार शरीर उडत होतं. अंगावरला चमडा काढला. 42 दिवस पूर्ण झाले, माझे राज्य मरत नव्हते. औरंगजेबानं सळ्या तापवल्या, लाल गुंज, आणि माझ्या राजाच्या डोळ्यात ठासकन खुपसल्या. माझ्या राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडली, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. दादा, धर्म नाही सोडला.
एक वाक्य आहे का, माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून हा धर्म मंडप आहे. अरे माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आज आमच्या संत गुलाबबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस आहे. सोन्याचा कळस आहे. माझ्या संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आज माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे आणि माझ्या गळ्यात माळ आहे, तुमच्या माझ्या गळ्यात. दादा, ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केलाय त्या दिवशी पदवी मिळाली आहे. सगळ्यांना म्हणायचं आहे, जोरात म्हणायचे माझ्या पाठीमागे, सगळ्यानं सगळ्यानं. धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, श्री संत गुलाबबाबा महाराज की. अरे हरे अरे हरे अरे हरे. जरा इमानदारीनं वाजवा, जोऱ्यात 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 वाजवा. ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान त्या दिवशी पदवी मिळाली. धर्मवीर संभाजी महाराज की. शेपटी लावली नाही दादा, धर्मासाठी देह बलिदान केला असा निर्धार आता माझी मनी धरावा निर्धार. मन ताब्यात काय काय करी तो या मनास निर्धार. चिंतने अंतर, चिंतने चिंतने तद्रुपता. काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंत एखाद वासी गंगा स्नान. बस देवाच्या पूजेने प्रदक्षिणा काय नो हे केले करशील तर नो हे काही. चिंतनी अंतर न पडावी. महाराज फायदा येते नाही झाली कोणाची निराशी. आल्या याच कास कृपे विशेषी. दीन असो, दुबळा असो, गरीब असो, भिकारी असो. एक वाक्य आहे का, संत गुलाबबाबाच्या दरबारात कोणी या त्याचं जीवन गुलाबासारखं झाल्याशिवाय राहणार. अरे गुलाब का नाव आहे. कुठं चालले भाऊ तुम्ही, कुठं भाय कुठं भाय. विठाला विठाला इकडे बघा, इकडे बघा, इकडे तिकडे काय माझी चाला, इकडे बघा. विनोद नाही. अरे ज्यांना आयुष्य गुलाबासारखं जगली. एक वाक्य बोलू. गुलाब बाबाचं गुलाब नाव का पडलं, श्रीसंत गुलाब बाबा ह्या दरबाराचं गुलाब नाव का पडलं. अख्खा आयुष्य गुलाबासारखं जगली म्हणून तुम्ही आम्ही गुलाबा हे टाळी वाद. ज्यांना गुलाबासारखं आयुष्य जगलं म्हणून आज या तुम्ही दरबारात आला टाळी वाजवा. हे हारे बघा, हारे सगळे गुलाबाचे. हा सगळं गुलाबच होय, गुलाब. विठाला विठाला विनोद नाही, विनोद. हे काय का, संतांना अगोदर झिजावं लागतं दादा. जे का रंजले गांजले त्या सिंहाने जो आकोले. तोची साधू देवतेची. बस इथं साक्षात भगवान परमात्मा ठाई वाजवा. मग इथं कोणी असू द्या, दीन दुबळा गरीब भिकारी म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने येते नाही तुझी परे. तुका मने येते नाही तुझे परी. तुका मने येते तुका मने येते नाही तुझी परे. तुका मने येते तुका मने नाही तुझे परी. तुका मने येते राया रंग सरी देवा पाई.
हे गाडी वाजवा माय बाप. क्या बात है रे?
जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात 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 जोऱ्यात. आनंद वाटला. आता वाजले की 12. पुढचं तुम्हीच म्हणा. बस बस बस. तो का म्हणे येते नाही तुझे परी सकाळाशी येते आहे खटनट यावे. ऐका एक वाक्य ऐका. आनंद वाटला. ओमकार महाराज 2-3 महिन्याखाली ऐकण्यात आलतं. आमच्या वारकरी रत्न असणारे वारकरी वैभव ओमकार महाराज थोडा आवाज चालना गेला. पण ज्ञानोबरायाची तुकोबरायाची गुलाबबाबाची कृपा झाली. सुंदर आवाज चालतो. टाळी बाबा महाराज एक वाक्य सांगू. आपल्यासारखे 1000 जाग्यावर बसले तर चालतील पण अशा माणसांची गरज आहे. महाराष्ट्राला आनंद देणारे माणसं आगळी वेगळी असतात. टाळी वाजवा आगळी वेगळी. हे प्रत्येकानं होत नसतं बरं काय. प्रत्येकानं म्हणून कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्याकडे लक्ष द्या. आनंद वाटला. तुम्ही जगात कुठेही जा दादा कीर्तन सुटलं पंढरपूर सोडून कोणत्याही देवाला जा त्या देवाच्या पायाचं दर्शन घेता येते का तुम्हाला? घेता येते का? बोला की. जगात असा एकच देव आहे त्याच्या पायाचं दर्शन त्याला शिवता येतं फक्त माझा पंढरीचा पांडुरंग. त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला बोलन एक हे जग जेती. भावा एकासाठी खांदा आहे म्हणून तो कामने तेथे तो कामने येथे नाही दुजी परी. राया रंकासरी कोणी असो दीन असो गरीब असो उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. देवते संत निमित्त त्या म्हणून अशा समर्थ सद्गुरू गुलाबबाबांच्या दरबारात हा कार्यक्रम आहे. आनंद वाटला. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. अध्यक्ष निलेश भाऊ तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी तुम्ही सर्व हात तरुण तुम्ही सर्व हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा संजीवन समाधी सोहळा बाबांचा असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला श्री संत गुलाब बाबा आशीर्वाद देतील वरून. आशीर्वाद देतील वरून. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला. कोट्यातली गाय सांभाळा. मला आनंद वाटला महाराज. संस्थान भरपूर आहेत पण आमच्या संत गुलाबबाबाच्या संस्थानमध्ये 300 गायी आहे. टाळी वा वा. चालेल बघा. 300 गायी. काही ठिकाणी नुसते संस्थान पोकळ वासन वारात आहे भासा भासा. ऐका विनोद नाही पण इथं गायीची सेवा होते. ऐका इथं भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. निर्लोभे गायीची सेवा. तिने माझी प्राप्ती उद्धवा. ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. हंबर वनी वासर आले चाटते जेव्हा गाये तेव्हा मले गाई मध्ये दिसती माझी वा. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना पाना दुष्काळामध्ये मायेचा माझ्या आटला होता पाना. अरे पिठामध्ये मली पाणी टाकून पाजित जाये तेव्हा मले पिठामध्ये दिसली माझी माय हो. दारू पिऊन मायेला जेव्हा वारे माझा बाप थर थर कापे आणल लागे तिला थाप. अरे कसा याच्या दावणीला बांधली जशी गाये तेव्हा मले गाई मध्ये दिसली माझी माय हो. आंबरोनी वासर आले आंबरोनी वासर चाटती जेव्हा तेव्हा मले दादा टाळी वाजवा टाळी वाजवा. कोट्यातली गाय सांभाळा दादा आणि घरातले मायबाप सांभाळा. वा. टाळी वाजवा. घरातली मायबाप सांभाळा. सकळ तीर्थाची पुरे मायबाप केवळ. की अशी आनंद वाटला. टाइम होऊन गेलाय. वर टाइम काढलाय.
का केला इशारा ऐका आता काय करता हे आलं तसं म्हणाले रडू नको बाळा हे मात्यातलंच होय का त्यातलं नाही पण आता म्हणतो तुमचा आग्रह आहे हे लई झालं माझं ते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी रडू नको अरे मी पाण्याला जाते घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाणी घेऊन जरा जोरात वाजवा जोरात 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 पाण्याला जात आनंद वाटला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो दादा आता गोपाला गोपाला भजन म्हणा आणि ठवरक माही घेऊ म्हणा गोपाला गोपाला भजन गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब बाबा खाली बसलेले मला गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला बसलेले मला सर्वजण टाळी वाजवा हात वर चला एक साथ गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला हो थांबा थांबा हात वर घ्या हात सरळ वर सरळ वर सरळ सरळ हा असे ठेवा चहा पिऊन येतो आहे रब्बा रखमाय गोपाला